आदित्य ठाकरे आणि त्यांचे काही लोक आले होते आणि मग अचानक काय झालं मला वाटतं ते सगळे उठून गेले. आतमध्ये नंतर बाहेर मला आपले जाधव साहेब भास्कर जाधव साहेब अरे म्हटलं तुम्ही काय गेलात बाहेर, कारण तुम्ही बाहेर जर गेला तसे शपथ नाही घेतली सभागृहामध्ये तुम्ही काम कराल कसं काय भाग घेणार. शपथ घ्यावीच लागेल, तोपर्यंत सभागृहात तुम्हाला बोलता येणार नाही. म्हणजे मग आम्हाला काही दुखवणार नाही चालू होतो परंतु नाना बाहेर गेले. आता एक काय करायची ते उद्या ते शपथ घेतील आणि उद्याही शपथ नाही घेतली तर मग जे अध्यक्ष निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये सुद्धा ते शपथ घेऊ शकतात. पण त्यांचं म्हणणं आहे का ईव्हीएम वरती आमचा संशय आहे, मरकटवाडीमध्ये जी काही घटना घडली त्याचा निषेध म्हणून आम्ही ठीक आहे, पण मग एकच दिवस ना आजच रोज तर करता येणार नाही. जर सभागृहामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना शपथ घ्यावीच लागेल, तरच ते सभागृहामध्ये कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात. आज नाही तर उद्या आणि उद्या नाही तर मग अध्यक्ष जे निवडले जातील त्यांच्या चेंबरमध्ये. अशी घटना याच्यापूर्वी कधी झालेली आहे का आणि किती संविधानिक दृष्टीने किती योग्य वाटते तुम्हाला असा निर्णय? मला आता आठवत नाहीये. मी 85 पासून विधान भवनात आहे. तुम्हाला असं काही आठवत नाही. शपथ घेतात आणि नंतर मग काय जेव्हा कामकाज सुरू होतं त्यावेळेला जो काही आपल्याला ते काही बोलायचं असेल निषेध करायचं असेल ते काही. सर, अजित पवारांना क्लीन चिट मिळालेली आहे. विरोधकांचा आरोप आहे की सत्तेत आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर अशा प्रकारे क्लीन चिट काय प्रश्न आहे, तो कोर्ट आहे ते कोर्टाने सोडलं त्यांना. नाही, पण विरोधक असं म्हणतात की सत्ताधाऱ्यांकडे सर्व यंत्रणा आहेत, आरोप करणारे पण एकाच घरात आणि आरोप पक्षावाले पण एकाच घरात. समोर बघा विजय वडेट्टीवार असं म्हणतात सर्व यंत्रणा भाजपकडे आहे, भाजपच्या घरात गेल्यावरती स्वच्छ होतात, बाहेर पडल्यावर अस्वच्छ होतात असं विजय वडेट्टीवार म्हणतात. असं त्यांना वाटतंय पण ते खरं नाही. कोर्ट आहे आणि कोर्टाने त्यांना जर निर्णय दिला असेल त्यांना कोर्ट असेल तसं काय तुम्ही घेऊ शकता. ते एखाद्या मंत्र्यांनी जर काही केलं असतं तर गोष्ट मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार सगळं सुरळीत पार पडेल असं वाटतंय का तुम्हाला? आणि काय अनेक खात्यांवरनं वाद आहेत किंवा हे बघा, एक पक्षाचं सरकार असलं तरी सुद्धा आपापसामध्ये त्यांचे जे आमदार आहेत ते चढाओढ सुरू असतात त्यांची. आता हे 3 पक्षाचं सरकार आहे आणि सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार आहे मुख्यमंत्र्यांना. त्यामुळे चर्चा करून हा प्रश्न लवकरच सुटेल. 5-7 दिवसामध्ये हे सगळं काही संपवून